रत्नाकर मतकरी यांच्या कृष्णकन्या या कथासंग्रहातून आई वेगळा. आम्ही शहाडहून मुंबईला चाललो होतो एसटीच्या बसनं. म्हणजे अण्णा आणि त्यांच्याबरोबर आम्ही तिघंही अण्णांच्या शेजारच्या सीटवर बसलो होतो. तिघं म्हणजे मोठा विलकू, छोटा विलकू आणि मी म्हणजे विलकू. आता तुम्ही विचाराल की तिघं जण एकाच सीटवर कसे बसू शकतील. मग ते सगळे अगदी लहान, म्हणजे फक्त 9.5 वर्षाचे असले तरीसुद्धा. असं विचारलं तर तुम्ही माती खाल्लीत, एकदम आऊट झालात. कारण एवढं कसं आलं नाही तुमच्या लक्षात. आम्ही तिघं एकच आहोत. विलकू, खरं नाव विलास, पण आजीनं लाडानं विलकू म्हणायला सुरुवात केली आणि अख्ख्या शहाडभर तेच नाव झालं, विलकू. तरी अजून नाही ना कळली आमची जम्मत, आमचं प्रायव्हेट सिक्रेट. 3 विलकू म्हणजे एकच कसा ते कुणालाच माहीत नाही आहे, कुणाला सांगायचं नाही आहे आणि न सांगता कळण्या इतकं हुशार कोणी असणारच नाही आहे. पण तुम्हाला म्हणून सांगतो. तसं ते कुणाला तरी सांगावं असं मला नेहमीच वाटतं, पण नाहीच सांगायचं. मज्जा काय आहे की आम्ही तिघं एकच असल्यामुळे एकाच वयाचे आहोत. तरी एक जण आहे मोठा विलकू, कारण तो सगळ्यांचा दादा आहे. कसलीही अडचण आली की त्याच्याकडे उपाय असतोच. फट्ट दिशी सोडवून टाकतो तो प्रश्न धडाक्यात आणि कशालाच घाबरत नाही, कशाचीच काळजी करत नाही. बघ हा म्हटलं तर त्यावर याचं आपलं काय होत नाही रे. बघ हा म्हटलं तर त्यावर याचं आपलं काय होत नाही रे. या उलट छोटा विलकू, हे कसं होईल आणि ते कसं होईल, असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, एकसारखा काळजीत. मोठा विलकू त्याच्यावर जाम चिडतो, एक ठेवून दिली पाहिजे म्हणतो, पण बाकी कोणीच त्याला असं काही म्हणत नाही. सगळ्यांना तो आवडतो. त्याचे गुलाबी गाल, लाल चुटूक ओठ आणि सदा पाण्यानं भरून आल्यासारखे दिसणारे डोळे. सगळे त्याला जवळ घेतात, त्याचे पापे घेतात. तो लाजतो, घाबरतो, ते पण सगळ्यांना आवडतं. मी या दोघांच्या मधला, म्हणजे मोठा विलकू. जास्तीच बिनधास्तगिरी करायला लागला की त्याला आवरणार. छोटा विलकू रडकंडीला आला की त्याला समजावणार. म्हणजे मी या लपाछपीच्या खेळातला बोजाच म्हणा ना. तर असे आम्ही विलकू एसटीमध्ये अण्णांच्या शेजारी बसलो होतो. अण्णा म्हणजे माझे वडील. खरं तर मला त्यांची फारशी माहिती नव्हती. पुन्हा तुम्ही मगासारखे बुचकळ्यात पडाल. एवढा हा 9.5 वर्षाचा मुलगा आणि याला स्वतःच्या वडिलांची माहिती कशी नाही. तर त्याचं साधं कारण असं की आतापर्यंत मी अण्णांना फक्त 2च वेळा पाहिलंय. एक मी 5 वर्षांचा असताना आणि दुसरं आत्ता. माझ्या मधल्या काळात ते कसे दिसतात हे सुद्धा मी विसरून गेलो होतो. आजी म्हणायची की मी जन्मलो तेव्हा एकदा ते शहाडला आले होते, पण तेव्हाचं मला कसं आठवणार. मी जन्मलो तेव्हाच माझी आई वारली, म्हणजे आईसुद्धा मला आठवत नाही. अण्णा आम्हाला बघायला आले होते, पण आई गेली म्हणून ते माझ्यावर इतके जाम संतापले की आजी सांगायची त्यांनी माझं तोंडच बघायचं नाही असं ठरवलं आणि मला आजीकडेच ठेवून निघून गेले. आई वेगळा पोर म्हणून आजीनं आणि अख्ख्या शहाडमधल्या लोकांनी कायम माझे, खरं तर छोट्या विलकूचे खूप लाड केले. नंतर आजीने सांगितलं की अण्णांनी दुसरं लग्न केलं. मला त्यातलं काय कळणार, पण साधारण 5व्या वर्षी
थोडं थोडं कळायला लागलं तेव्हा आजी म्हणाली, तुला भाऊ पण झालाय, सावत्र भाऊ. मग तिनं मला सावत्र म्हणजे काय ते समजावून सांगितलं. ते साधारणसं समजलं. फारसं चांगलं नसतं ते असं वाटलं. एव्हाना अण्णांचा माझ्यावरचा राग म्हणजे मी जन्मल्याबरोबर आईला मारून टाकलं याबद्दलचा कमी झाला होता. ते शहाडला आले न आजीला म्हणाले की मी घेऊन जातो त्याला मुंबईला. पण यावेळेस आजी त्यांना खूप रागावून बोलली, तेही माझ्यासमोरच. म्हणाली, मी याला एवढ्या लाडानं वाढवते, तो काय सावत्र आईच्या तावडीत द्यायला? त्यातनं आता तिला आहे स्वतःचा मुलगा, ती काय बघणार सवतीच्या मुलाकडे? हालच होतील याचे तुमच्या संसारात, असं म्हणून तिनं अण्णांना जवळजवळ घालवूनच दिलं. अण्णा मुंबईला परत गेले आणि मोठा बिलकू आला. म्हणाला, आजीचं काहीतरीच, आपण जायला हवं होतं मुंबईला, तिथं खूप मज्जा असते असं ऐकलंय. पण छोटा बिलकू म्हणाला, झालं ते बरं झालं. मला भीती वाटते सावत्र आईची, ती खूप दुष्ट असते असे सगळे म्हणतात. मी त्याची थोडीशी समजूत घातली न मग ते तेवढ्यावरच राहिलं. खूप दिवस आम्ही अण्णांना पाहिलं नाही की माझ्या सावत्र आईला न सावत्र भावाला. पण आत्ताच्या वेळेला म्हणजे भयंकरच प्रकार घडला. आमच्या शहाडच्या घराला आग लागली आणि तिच्यात आजी जळून गेली. लोकांनी येऊन भराभर आग विझवली तरी घराचा बराचसा भाग आणि थोडं सामानसुद्धा जळून गेलं. लोकांना माझी फारच दया आली. आधीच आई वेगळा पोर, त्यात आता आजीसुद्धा गेली असं ते परत परत म्हणत राहिले. मग काय, अण्णांना यावंच लागलं मुंबईहून घाईघाईनं. त्यांनी 2 दिवसात ते जळकं घर कोणाला तरी विकून टाकलं आणि सामानाची बांधाबांध केली. एसटीची 2 तिकीटं पण काढली मुंबईची संध्याकाळची. साऱ्या गावाला खूप वाईट वाटलं मला निरोप देताना. कोणी नवे कपडे दिले, कोणी खाऊ दिला, तर कोणी थोडे पैसे. सगळे म्हणत राहिले, परत ये हो, आम्हाला विसरू नकोस. म्हाताऱ्या माणसांच्या पाया पडलो तेव्हा ती म्हणाली, शिकून मोठा हो. बायकांनी पाप्या घेऊन गाल लालेलाल करून टाकले. काही पुरुष एसटी स्टँडपर्यंत सोडायला आले. अण्णांशी बोलण्याचा प्रयत्न करत होते ते, पण अण्णा आपले गप्पच. एसटी निघाली तेव्हा सगळ्यांनी पुन्हा हात हलवले. मी खिडकीत बसलो होतो तेव्हा मी देखील वळून पाहत हात हलवत राहिलो. सगळीकडे संध्याकाळचा नारिंगी प्रकाश पडला होता. मी एका नव्याच ठिकाणी जायला निघालो होतो. मोठ्या बिलकूला खूप गंमत वाटत होती आणि छोट्या बिलकूला भीती. मी खिडकीतून बाहेर बघत बसलो होतो. रस्ते मध्येच गर्दी, दुकानं मध्येच सगळं वैराण, पुन्हा नुसतीच झाडी, लहान मोठी झाडं, सगळं झपाट्याने पाठीमागे जाता जाता हळूहळू अगदीच दिसेनासं झालं. काळोख वाढत चालला. आम्ही दोघं काहीच बोलत नव्हतो. गेल्या 2-3 दिवसात मला कळलंच होतं की अण्णा फारसे बोलत नाहीत. त्यातून माझ्याशी काय बोलणार नाही का? एकदा विचारलं मला, भूक लागली आहे का म्हणून. मी नाही अशी मान हलवली. बस, पुन्हा आम्ही गप्प. तेही माझ्यासारखाच कसला तरी विचार करीत असणार. मी विचार करत होतो आईचा, म्हणजे माझ्या खऱ्या आईचा नाही, नव्या आईचा. मी तिला आत्ता भेटणार होतो म्हणून तिला नवी आई म्हणायचं. नाहीतर गेली 7-8 वर्ष ती माझी आई होतीच की. आई होती पण सावत्र का होईना, पण तिला आई म्हणता येत होतं. हे खूपच छान. नाहीतर आमच्यात कसला संबंध राहिला असता. ती अण्णांची बायको होती. हां,
आणि अण्णा तरी कोण होते? मला 9.5 वर्षात 2 वेळा भेटलेले माझे वडील. डोक्यात उलटसुलट विचार चालले होते. काळोख दाटत होता. आता तर गडद निळं आकाश आणि दूरवर काळ्या डोंगरांची रांग एवढंच दिसत होतं. मध्येच कधीतरी गाडी थांबली. बरेच जण उतरले. आम्हीही उतरलो. मी सू करून घेतली. अण्णा आमच्यासाठी बटाटेवडे घेऊन आले. ते खाऊन होतात न होतात एवढ्यात बसची घंटी वाजली. सगळे घाईघाईनं आत शिरले. आम्ही जागेवर बसलो. तिखट लागत होतं, पण अण्णांनी पाण्याची बाटली पुढे केली. जास्त पाणी पिऊ नकोस असंही बजावलं. बस पुन्हा एकदा वेगानं पळायला लागली. मी बाहेर पाहत बसलो. ओहो, आता चंद्रकोर उगवली होती. किती छान! पुन्हा माझ्या मनात आईचे विचार यायला लागले. आई खरंच वाईट असेल का की आजी म्हणायची तशी तिला आपला स्वतःचा मुलगा आहे म्हणून माझ्याशी, तिच्या सावत्र मुलाशी चांगलं वागायची सवडच मिळायची नाही. मग आपण तिच्याशी कसं वागायचं? चांगलं की वाईट? सावत्र मुलासारखं की खऱ्या मुलासारखं? चंद्रकोरीकडे पाहता पाहता मला झोप यायला लागली आणि मी तसाच खिडकीत डोकं ठेवून झोपून गेलो. गाडी मध्येच उडायची तसं डोकं आपटायचं. जाग यायची. मध्येच कधीतरी जाग आली तेव्हा लक्षात आलं की आपण बसल्या बसल्याच उजवीकडे वळून झोपलोय आणि आपलं डोकं अण्णांच्या मांडीवर आहे. मग मात्र मला अगदी शांत झोप लागली. इतकी गाढ की अण्णांनी उठ मुंबई आली म्हणेपर्यंत मला जागच आली नाही. आम्ही मुंबईला बसमधून उतरलो तेव्हा थोडं थोडं उजळायला लागलं होतं. मला मुंबई अगदी सुरुवातीपासूनच पाहायची होती. तेव्हा मी त्या अंधुक उजळात सुद्धा डोळे ताणून सगळीकडे पाहत होतो, बघायचं काही राहून जाऊ नये म्हणून. मग आम्ही एका छोट्याशा गाडीत बसलो. तिला रिक्षा म्हणतात असं अण्णांनी सांगितलं. रिक्षामधून उतरलो तर समोर एक 4 मजली घर. त्याला बिल्डिंग म्हणतात असं अण्णा म्हणाले. ही बिल्डिंग चांगली उंचच उंच होती, पण खूप जुनी दिसत होती. मुंबईत चकाचक नवीन उंच घरं असतात असं ऐकून होतो, म्हणून थोडं कसं तरी वाटलं. पण आम्ही आपापल्या बॅगा घेऊन त्या बिल्डिंगमध्ये शिरलो आणि 4 जिने चढून घरात पोचलो एकदाचे. अण्णांनी घराजवळच्या बटनावर हात ठेवला तर आतमध्ये किर्र आवाज झाला. लगेच एका बाईंनी दार उघडलं. या, ती हसून म्हणाली. मग माझ्या हातातली बॅग काढून घेत अण्णांना म्हणाली, विलास ना हा? गोड आहे मुलगा. मग मला कंटाळला अशील प्रवासानं. आत जा, हातपाय तोंड धु, चहा पी अन मस्त झोप काढ. घरात दुसरं कोणी नव्हतं, म्हणजे हीच अण्णांची बायको असणार, म्हणजे माझी आई. या विचाराबरोबर माझ्या अंगातून एक शहारा गेला. आई. चकचकीत फरशा लावलेल्या बाथरूममध्ये मी तोंड धुत असताना छोटा विल्कू आला आणि म्हणाला, किती छान आहे नाही आपली आई? दिसते पण किती छान, आणि हसते केशी ना अधूनमधून. मी त्याला गप्प केलं. म्हटलं, असू दे, लगेच हुरळून जाऊ नकोस. हुरळून जाणं हे आजीचे खास शब्द. तिनं मला हातपाय पुसायला टॉवेल दिला आणि म्हणाली, बस इथं म्हणजे टेबलाशी, खुर्चीवर. मला विचित्र वाटलं. शहाडला आम्ही चुलीजवळ जमिनीवरच बसून चहा घेत असू, पण अण्णा खुर्चीवरच बसलेत, त्या अर्थी इथं अशीच पद्धत असणार. तू चहा पितोस ना की दूध देऊ? तिनं विचारलं. दूध नको, चहा पितो मी सांगितलं. तिनं मला चहा दिला आणि मज्जा एका बशीत बिस्किटं पण दिली. मला जाम भूक लागली होती,
पण सगळी बिस्किटं खाल्लेलं कसं दिसलं असतं कोण जाणे. एवढ्यात ती म्हणाली, नंतर शिरा करणार आहे हां. मी चहा पीत असताना एक मुलगा दारात येऊन उभा राहिला, डोळे चोळत. उघडाच, चड्डी पोटाखाली सरकलेली, नाडी लोंबते. माझ्याहून लहान असणार, पण दिसत होता जवळजवळ माझ्या बरोबरीचा. जा मल्ली, तोंड धुवून ये, तुझा भाऊ आलाय बघ, ती त्याला सांगू लागली. पण तो माझ्याजवळ आला नाही. नाडी चड्डीत खोचत डुलत डुलत तोंड धुवायला गेला. त्याचं नाव निर्मल, पण आम्ही त्याला मल्ली म्हणतो. मला पण विलकूच म्हणतात सगळे. तुम्ही पण विलास नका म्हणू. ती हसली. हसताना ती खूपच छान दिसत होती. मी तुम्हाला आई म्हणू? मी तिला विचारलं. ती माझी आई आहे, मल्ली तोंड पुसत येऊन म्हणाला आणि हातातला टॉवेल बाजूला फेकून देऊन आईला बिलगला. अरे हो हो, त्याला बाजूला करून ती म्हणाली, तुझी तर आहेच, पण त्याचीसुद्धा आईच आहे मी. आणि बरं का, तो तुझा दादा आहे, दादा म्हणायचं त्याला. आणि विलकू, आईला तुम्ही म्हणतं का कोणी? मला एकदम हसूच आलं. आईनं मल्लीला दुधाचा ग्लास दिला. अण्णा काहीच न बोलता आंघोळीच्या तयारीला लागले होते. मल्लीनं मुकाट्याने दूध पिऊन टाकलं. तो माझ्याशी काहीच बोलला नाही. मी आईला आई म्हटलं हे त्याला मुळीच आवडलं नसणार. मी आपणहून त्याला विचारलं, कितवीत आहेस तू? तर तिसरीत. एवढंच तिरसटासारखं म्हणून तो खोलीतून निघून गेला. आई स्वयंपाकघरात कामाला लागली. मला काय करावं ते सुचेना. मग मी एकटाच घर बघून आलो. स्वयंपाकघर सोडून आणखी 3 मध्यम आकाराच्या खोल्या होत्या. एक बसायची खोली, एका खोलीत मोठा पलंग, ती बहुता आई अण्णांची खोली असणार. एका खोलीत छोटा पलंग होता, तिथं मल्ली झोपत असणार. खोल्या तशा टापटीप ठेवलेल्या होत्या, पण घर जुनंच वाटत होतं. 2 खिडक्यांमधली नक्षी अगदी डोकं बाहेर काढता येईल एवढी तुटली होती. बसायच्या खोलीला एक लहानसा सज्जा होता. त्याचा लाकडी कठडा एका कोनात सुटला होता. तो सुंभानं बांधून ठेवलेला होता. भिंतीचेही मधून पोपडे उडाले होते. तरीही हे घर आमच्या शहाडच्या घरापेक्षा कितीतरी बरं होतं. शहाडच्या घराची सवय झाली होती म्हणून भीती वाटत नसे एवढंच. इथं निदान भीती वाटण्यासारखं तरी काही नव्हतं. भिंती रंगवायला झाल्या आहेत. माझ्या पाठीमागून आईचा आवाज आला. खरं म्हणजे ही सगळी बिल्डिंगच पाडणार आहे आता, आणि तिथं मोठी उंच बिल्डिंग व्हायची आहे, 10-12 मजली. मजा आहे की नाही? असं म्हणून आई हसत हसत निघून गेली. अण्णा ऑफिसला जाण्याची तयारी करून बूट घालू लागले. आई म्हणाली, हे काय आज लवकरसे निघालात? मला वाटलं होतं प्रवासाचा शीण आहे तर जेवण बिवण करून जरा उशिरानंच जाल. मल्लीच्या शाळेत जाणारे अण्णा म्हणाले, बिलकुला तिथेच ॲडमिशन मिळते का ते बघतो. चल मल्ली. त्यांनी हाक देताच मल्ली शाळेचा युनिफॉर्म घालून बाहेर आला. जरा वेळ त्यानं दप्तराची उसक केली. अण्णांची थोडी चिडचिड झाली. आधी लावून ठेवायला काय होतं रे तुला, असं म्हणत ते त्याला मदत करू लागले. शेवटी एकदाचे पडले दोघं बाहेर. मी पाहत राहिलो. मल्लीचा तो शाळेचा ड्रेस. मला देखील मिळेल का असला ड्रेस घालायला? माझ्या मनातलं वाचल्यासारखं आई म्हणाली, आता तू पण जायचं हं मल्लीबरोबर शाळेत. हे करणारे तात चौकशी. ते दोघंजणं गेले. आई स्वयंपाकघरात गेली. मी काय करायचं, मला एकदम रिकामं वाटायला लागलं. गेले 3 दिवस किती गडबड होती याच्याकडे.
याच्याकडे जा त्याच्याकडे जा, सामान आवरा, निरोप पोहोचवा. मला एकदम शहाडची आठवण झाली, तिथल्या शाळेची, तिथल्या मित्रांची, त्यांच्याबरोबरच्या खेळांची, आणि त्याचबरोबर भीतीही वाटायला लागली. मोठ्या विल्कूनं तिथं केलेल्या एकेका प्रतापाची आठवण झाली. आता इथंही तसलं काही करील का तो? पण कसं करील? इथं मला सांभाळायला आई आहे. मी उगाचच मोठ्याने हाक मारली, आई. काय रे? आईचा आवाज आला. आई. मी पुन्हा ओरडलो. अरे काय आई आई, काय हवंय ते सांग ना. ती आतूनच म्हणाली. ए आई ग. मी आणखीनच मोठ्याने ओरडलो. कशाला हाका मारतोयस? ती ओले हात पदराला पुसत बाहेर आली. मी सवय करतोय आई म्हणायची. मी सांगून टाकलं. आत्तापर्यंत कधी कुणाला मी अशी हाक मारलीच नव्हती ना. वेडाच आहेस म्हणत तिनं हसत हसत मला जवळ घेतलं, पण तिचे डोळे भरून आले होते. जा अंघोळ करून घे, मग तुला जेवायला वाढते. तिनं मला छान खरखरीत टॉवेल दिला. मग बाथरूममध्ये नेऊन गार पाणी, गरम पाणी, साबण कुठे ठेवलंय सगळं समजावून दिलं. शॉवरची गंमत दाखवली. मला एकटं सोडून पुन्हा हाका नको मारू असं हसत हसत बजावून ती निघून गेली. अंघोळ करायला लागलो तर समोर छोटा विल्कू हजर. तोही माझ्यासारखाच उघडा बंब. मला म्हणतो, आजी खोटं सांगायची ना? काय खोटं सांगायची? मी विचारलं. हेच सावत्र आई वाईट असते वगैरे. मग असतेच मुळी. मॅड आहेस. ही आई काय वाईट आहे? नाही, ही चांगलीच आहे. पण ही काय सावत्र नाही काही. ही आपली खरीच आई आहे. ती कशी काय? आपण खरी आई पाहिली होती का? नाही ना. मग ही एकच आई आहे आपली. दुसरी आईच नाही आपल्याला. हीच आपली आई. हे मल्लीला सांगून बघ. अचानकपणे मोठा विल्कू आला. तोही उघडाबंबच होता. आल्या आल्या मल्लीनं तुला बजावलं की नाही ही माझी आई आहे म्हणून? त्याला ती त्याची एकट्याचीच आई वाटते. तो कधीच तुला आई मिळू देणार नाही. मी गप्प बसलो. मोठ्या विल्कूशी मी कधीच वाद घालत नाही. छोटा विल्कू देखील. मोठा विल्कू आल्या आल्या निघूनच गेला होता. मी भराभर आंघोळ आटोपली आणि अंग पुसून टॉवेल लावून बाहेर आलो. संध्याकाळी अण्णा ऑफिसमधून परतले. बूट काढून कपडे न बदलताच ते चहाच्या टेबलापाशी येऊन बसले. आईने लगबगीनं त्यांना चहा आणि बेसनाचा लाडू दिला. मग विचारलं, काय झालं विल्कूच्या शाळेचं? मिळते ॲडमिशन? अण्णा गंभीरपणे म्हणाले, पण 2 वर्ष मागे. म्हणजे? मी जाऊन आईच्या शेजारच्या खुर्चीवर बसलो, आवाज न करता. माझ्या बाबतीत काहीतरी विशेष बोलणं चाललंय एवढं मला कळत होतं. मी बसलो म्हटल्यावर मल्ली देखील आला आणि आईच्या कुशीमागे अगदी खेटून उभा राहिला. म्हणजे असं की विल्कू शहाडला जरी 5वीत होता तरी इथं त्याला 3रीतच बसावं लागेल का म्हणून आईने विचारलं. ते म्हणतात, शहाडसारख्या खेडेगावातल्या शाळांमध्ये काहीच शिकवत नाहीत. तिथल्या मुलांना धड बेरीज वजाबाकीसुद्धा करता येत नाही. एकदम 5वीतच घेतला तर तो पुढे नापास होईल. तरी पण 10 वर्षाचा मुलगा 3रीत. शाळेचे प्रिन्सिपॉल तुमचे मित्र आहेत ना, त्यांना म्हणावं आम्ही घरी करून घेऊ त्याचा अभ्यास. मित्र आहेत म्हणून ॲडमिशन तरी मिळते, नाहीतर जूनपर्यंत त्याला घरीच बसावं लागलं असतं. अण्णा म्हणाले. एका परीने त्यांचंही बरोबर आहे. आता 3रीपासून केला
तर त्याचा अभ्यास पक्का होईल. एवढं बोलून अण्णा कपडे बदलायला गेले आणि मल्ली एकदम नाचायला लागला. हे विलकू ढम्म मोठा असून माझ्याच वर्गात, विलकूला काही येत नाही, विलकू ढम्म. मल्ली, आई ओरडली. गप्प बसतोस की मार हवाय? तसा मल्ली पळून गेला. आई माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, तू लक्ष नको देऊ त्याच्याकडे. होतं ते नेहमी चांगल्यासाठीच होतं. मन लावून अभ्यास कर आणि पहिला नंबर काढ. रात्री झोपायला जाण्यापूर्वी आईनं मधल्या खोलीतला बिछाना घालून दिला. लगेच मल्ली उडी मारून त्यावर चढला. आई म्हणाली, मल्ली आजपासून तू न विलकू दोघांनी या बेडवर झोपायचं, समजलं? पण आई, गर्दी नाही का होणार? मल्लीनं तक्रार केली. काही नाही होत गर्दी, आई म्हणाली. जरा आवरून झोपलं की झालं. आता काही तुम्ही अगदी लहान नाही. मग तिनं मला कपाट दाखवून सांगितलं. आणखी पांघरून वगैरे लागलं तर यात आहे हं. आणि ती कोपऱ्यातला छोटा दिवा बाकीचे दिवे मालवून निघून गेली. मल्ली आधीच हातपाय पसरून झोपला होता. आता त्यानं लाथा झाडायला सुरुवात केली. मी त्याला तिकडे सरकना, इकडे अगदीच थोडी जागा राहिली आहे, मी पडेन वगैरे 2-4 वेळा सांगून पाहिलं, पण त्यानं तिकडे लक्ष दिलं नाही. जवळजवळ सगळाच बिछाना त्यानं काबीज केला. तेव्हा मी सरळ उठलो, कोपऱ्यातली चटई पसरली, कपाटातून एक गोधडी घेतली आणि ती चटईवर पसरून आडवा झालो. मल्ली हसण्याचा मला भास झाला. आडवा झालो खरा, पण झोप थोडीच येते. एकसारखं डोळ्यांपुढे शहाळ दिसायला लागलं. तिथं आई नव्हती, पण आपल्याशी असं वाईट वागणारं, चिडवणारं, ढकलणारं, घालवून देऊ पाहणारं तरी कुणी नव्हतं. ते आपलं घर होतं, आपलं स्वतःचं. मग हे घर आपलं नाही, पण हेच तर आपल्या वडिलांचं घर आहे आणि आईचंही. हो, माझ्याच आईचं. अगदीच झोप येईना तेव्हा मी उठलो आणि बाहेर पडलो. यावेळी मला मल्लीच्या हसण्याचा आवाज आला नाही. बहुतेक तो गाढ झोपी गेला असावा. मी बसायच्या खोलीला जोडून जो छोटा सज्जा होता, बरोबर ज्याच्या कठड्याचा कोपरा सुंभानं बांधून ठेवला होता, तोच. त्याच्या कठड्याशी जाऊन उभं राहिलो. वारा मस्त सुटला होता. पलीकडच्या गणेश मंदिरातल्या घंटेचा आवाज वाऱ्यावर वाहत येत होता. माझ्या शेजारीच अगदी त्या सुंभाला लगटून मोठा विलकू उभा होता. म्हणत होता, तुला काय वाटतं, या मल्लीसारखा पोरगा, त्याचा त्रास नाही होत कुणाला? मला? तुलाच असं नाही, त्याच्या आईवडिलांना, शाळेतल्या मुलांना, सगळ्यांनाच. तूच सांग, हवी आहेत कशाला असली बेकार पोरं जगात? विलकू, भलतं सलतं काही करायचं नाही आपण, समजलं ना? आणि तो कसाही वागला तरी ते सहन करायचं. दुसरं काय करणार आपण? मी सांगतो ना काय करायचं ते. मला ऐकायचं नाही. तू जा विलकू इथून. लवकरच पटेल तुला माझं सांगणं. मोठ्या विलकूचं हसणं पुसट होत गेलं. त्या अर्थी तो निघून गेला असावा. वाऱ्यावरून गणेश मंदिरातला घंटानाद मात्र ऐकू येत राहिला.
दुसऱ्या दिवशी शनिवार होता. मल्लीच्या काय मनात आलं कोण जाणे. तो म्हणाला, चल विलकू, आज मी तुला मुंबई दाखवतो. मी आईकडे पाहिलं. ती म्हणाली, म्हणतो एवढ्या प्रेमानं तर जा. आम्ही दुपारीच निघालो. आईनं काळोख पडायच्या आत परत या असं सांगितलं होतं. मल्ली मला स्टेशनवर घेऊन गेला. आपण रेल्वेने जायचं तो म्हणाला. रेल्वेनं? मी विचारलं. पण तिकीट काढायला पैसे लागतील ना? आहेत माझ्याजवळ. मल्लीनं खिडकीतून 2 तिकीटं घेतली. एवढ्यात धाडधाड करत आगगाडी आली. मी आगगाडी कधी इतक्या जवळून पाहिली नव्हती. ते प्रचंड धूळ पाहून आणि तो आवाज ऐकून मी तर बाबा घाबरूनच गेलो. पण चढ चढ लवकर म्हणत मल्लीनं मला हाताला धरून गाडीत चढवलं. बघ किती छान वागतोय मल्ली. आम्ही गाडीत चढल्या चढल्या छोटा विलकू माझ्या कानात म्हणाला, तू अगदी ऐकू नकोस मोठ्या विलकूचं. 4-5 स्टेशनं गेल्यावर मल्ली मला म्हणाला, आता येईल त्या स्टेशनवर उतरायचं आपण. मी मल्लीचा हात धरून उतरलो. गाडी धाडधाड करत निघून गेली. स्टेशन बाहेर पडल्यावर मल्ली म्हणाला, आता तुला खरी मुंबई पाहायला मिळेल. त्यानंतर आम्ही कितीतरी वेळ निरनिराळ्या रस्त्यांवरून गल्ल्यांमधून फिरलो. मल्ली, हे बघ मिठाईचं दुकान, हे बघ कापडाचं दुकान असलं काही बाई दाखवत होता. दुकानावरच्या पाट्या वाचून दुकानांची नावं सांगत होता. पण त्यात विशेष पाहण्यासारखं काहीच नव्हतं. असलीच पण लहान दुकानं शहाडच्या बाजारपेठेत पण असायची. इथं माणसांची गर्दी मात्र खूप होती. असेच एका दुकानासमोर आम्ही उभे असताना मल्ली मला म्हणाला, तू थांब इथंच, मी आलोच. तू जाऊ नकोस कुठे, नाहीतर हरवशील. आणि तो कुठेतरी निघून गेला. मी बावळटासारखा तिथंच उभा राहिलो कितीतरी वेळ मल्लीची वाट पाहत. तो कुठे गेला असेल, सू करायला गेला असेल तरी केव्हाच परत यायला हवा होता. की मी उभा आहे ती जागाच त्याला सापडली नसेल, की मला हरवशील म्हणताना तो स्वतःच हरवला असेल. तासभर सहज होऊन गेला असेल. पण मल्ली काही परत आला नाही. बहुधा तो एकटाच घरी निघून गेला असणार. पण आता मी कसा जाणार? मला काहीच माहीत नव्हतं. ना मी कुठं आहे हे माहिती, ना घरी कसं जायचं ते माहीत. त्यात आणखी एक छोटा विलकू आला. मी हरवलोय. त्यातनं मला जाम भूक लागली आहे आणि आता काळोखही पडणार आहे असं म्हणून तो रडायलाच लागला. मला तिथल्या एका पायरीवर रडत बसलेला पाहून एक पोलीस काका जवळ आला. मला वाटलं तो आता मला पायरीवरून हुसकतो की काय. पण तो प्रेमळपणे म्हणाला, काय झालं बाळ, रडतोयस कशाला? मी हरवलोय. मी म्हटलं, मी हरवलोय. त्यानं माझी चौकशी केली. पण मला फारसं काहीच सांगता येईना. मी हरवलोय एवढंच मी परत परत म्हणत राहिलो. मग पोलीस काकानं एक रिक्षा थांबवली. किधर जाना? रिक्षावाल्यानं विचारलं. शेवरी, एकदम उत्तर आलं. ओहो, उत्तर मोठ्या विलकूनं दिलं होतं. शिवडी? तेच ते. मोठा विलकू म्हणाला. शिवडी किधर? रिक्षावाल्यानं पुन्हा विचारलं. गणेश मंदिर. मोठा विलकू रुबाबात म्हणाला. इतका वेळ मी यातलं काहीच कसं बोललो नाही. याचं पोलीस काकाला आश्चर्य वाटत होतं. पण तो काही बोलणार एवढ्यात रिक्षावाल्यानं विचारलं, पैसा कौन देगा? अरे उसके आई बाप से ले लो ना, किधर भी पोरं छोड़ते हैं. एवढं बोलून पोलीस काका निघून गेला. रिक्षा सुरू झाली. मी मोठ्या बिलकूला विचारलं, तुला कसा पत्ता माहीत बावळट? मोठा बिलकू हसून म्हणाला, परवा नाही का आपण
शहाडून आलो तेव्हा अण्णांनी रिक्षावाल्याला सांगितलं. रिक्षावाल्यानं मला अगदी घरात नेऊन सोडलं. काय करणार, त्याला त्याचे पैसे वसूल करायचे होते ना. मल्ली केव्हाचा घरी येऊन बसला होता. आई अण्णा पोलिसात जाण्याचा विचार करत होते. मला पाहताच पुढं होऊन आईनं मला जवळ घेतलं. मल्ली कुचकटासारखं म्हणाला, किती लांब सोडलं तरी मांजर परत येतच, आणि खाली खेळायला निघून गेला. बहुतेक आईच्या हातचा मार चुकवण्यासाठी. रात्री मी असाच सज्जाच्या कठड्याशी उभा होतो, देवळातल्या घंटा ऐकत. आज काहीतरी सोक्षमोक्ष करण्यासाठी मोठा विलकू येणार याची मला खात्रीच होती. त्याप्रमाणे तो आलाच. पाहिलंस ना, त्याला तू घरात नकोच आहेस. त्यातून आई तुझ्यावर माया करते, तुझी काळजी घेते, हे त्याला सहनच होत नाही. आज त्यानं तुला कुठंतरी रस्त्यात सोडून देण्याचा प्रयत्न केला. उद्या तो तुझं आणखीही काही बरं वाईट करील. मग काय करू मी? मी सांगेन तसं कर, बिलकुल हो नाही न करता. काय सांगणार आहेस? उद्या सकाळी येईन तेव्हा मी सांगेन ते करायचं. म्हणजे हा मल्लीचा त्रास नाहीसा होईल. आई अण्णा तुझे एकट्याचे होतील. बिछाण्यात तुला एकट्याला हातपाय पसरून मला त्याचं बोलणं ऐकवेना. मी अंथरुणावर पडून झोपण्याचा प्रयत्न करू लागलो, पण झोप कुठली यायला. रात्रभर मी जागाच होतो म्हटलं तरी चालेल. एकच विचार, काय करायचं उद्या सकाळी? सकाळी मी सज्जात गेलो. मोठ्या बिलकूनं मला स्वयंपाकघरातली सुरी दिली. मी शहाडच्या सवयीनं सुंब कापून ठेवलाय. आता ही सुरी कोणाला कळणार नाही अशा रीतीनं स्वयंपाकघरात ठेवून ये. मी सुरी ठेवून आलो. आई अजून स्वयंपाकाला लागली नव्हती. बिछानातच लोळून सकाळचा पेपर वाचत होती. मल्ली दूध पीत होता. अण्णा सकाळीच उठून मोठ्या मार्केटमध्ये भाजी आणायला गेले होते. बाहेर येऊन मी मोठ्या बिलकूला म्हटलं, आता काय करायचं? काही नाही, तो म्हणाला. खाली जायचं आणि मल्लीला मोठमोठ्यानं हाका मारायच्या. मल्ली धावत कठड्यापाशी येईल, पण कठड्यावर आता सुंब नुसता हलकेच ठेवलाय तो कठड्याला. बस एवढंच करायचं होतं. खाली जाऊन फक्त मल्लीला हाका मारायच्या होत्या, म्हणजे मला आई मिळणार होती. इतकी छान प्रेमळ आई. मग मला कोणी आई वेगळा म्हणणार नव्हतं. मी शांतपणे खाली गेलो. कठड्याच्या खालीच पण थोड्या अंतरावर उभा राहिलो आणि जोरात हाका मारल्या. मल्ली, ए मल्ली. काय झालं रे विलकू म्हणत धावतच आई आली. कठडा तुटला आणि आई चौथ्या मजल्यावरून थेट खालच्या फरशीवर. तिचं शरीर वेडवाकडं पसरलं. फुटलेल्या डोक्याभोवती रक्ताचं थारोळं जमा व्हायला लागलं. अण्णा सतत वेड्यासारखे बडबडत असतात. मीच तुला आणायला नको होतो. तुझा पायगुण मला माहीत होता. तुला आई लाभत नाही. मी विषाची परीक्षा घ्यायला नको होती. तुझ्यासारख्याला एखाद्या अनाथाश्रमातच ठेवायला हवं. मल्ली नुसता गप्प बसून असतो. बहुतेक अण्णा मला कधी अनाथाश्रमात नेतात याची वाट पाहत. त्या दिवसापासून मोठा बिलकू परत आलेला नाही. छोट्या बिलकूला तर यायचं धाडसच झालेलं नाही. आता मी पूर्ण एकटा आहे. रत्नाकर मतकरी यांची आई वेगळा ही कथा इथे समाप्त.